ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जयसिंगपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाच्या वतीने बुद्ध जयंती साजरी। जयसिंगपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ व सर्व संलग्न संस्था व बौद्ध बांधवांच्या वतीने सोमवारी 12 मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली। सकाळी 10:30 वाजता पूज्य भंते प्राध्यापक डॉक्टर यश कश्यपायन महाथेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर बोधी वृक्ष वंदना घेण्यात आली। त्यानंतर बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून त्रिशरण पंचशील व सामुदायिक वंदना घेण्यात आली। 11 वाजता व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये मंडळाचे सचिव आयुष्यमान रमेश कांबळे यांनी स्वागत केलं। मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर धनंजय कर्णिक यांनी प्रास्ताविक केले। तसेच वैशाली विहारच्या विकासाच्या भविष्यकालीन योजनांबाबत माहिती दिली। आयुष्यमान जितेंद्र कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर भरत नाईक कोल्हापूर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्म क्रांती या विषयावर सखोल विवेचन मांडले। आभार व सूत्रसंचालन सुनील आलास्कर यांनी केलं। सायंकाळी 7 वाजता जयसिंगपूर शहरामधून बुद्ध रूप प्रतिमेची परिक्रमा काढण्यात आली। यावेळी जयसिंगपुरातील सर्व बौद्ध समाज सहभागी होता। या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाचे कार्यवाह कालकथित बु आ कांबळे यांचे सुपुत्र आयुष्यमान अविनाश कांबळे व त्यांच्या परिवाराकडून विहाराच्या विकास कामासाठी आई वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1 लाखाचा धनादेश प्रदान केला। यावेळी मंडळाचे आजी माजी पदाधिकारी, सर्व सदस्य, सभासद व बौद्ध बांधव उपस्थित राहून बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी, सभासदांनी व बौद्ध बांधवांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी दादासो कांबळे, जयसिंगपूर।